शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, मी सध्या आहे गहू पिकामध्ये आणि गहू पिकाला 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 1 महिना पूर्ण झाल्यानंतर आपण एक फवारणी घेत असतो आणि ती फवारणी घेण्यामागचा उद्देश हा आपला असा असतो की गव्हामध्ये जास्तीत जास्त फुटवे वाढले पाहिजेत। त्यानंतर काळ्या माव्याचा प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये दिसून येतो, तो काळ्या माव्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण ही फवारणी घेत असतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे भविष्यात आपल्या गहू पिकामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो, त्यासाठी खरं तरी आपण फवारणी घेत असतो। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत की ही फवारणी कोणती आपल्याला घ्यायची, ती कशासाठी घ्यायची आणि ती खरं तर स्वस्तात फवारणी असणार आहे, तिचा फायदा कसा होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल, आपल्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राइब करा, पेजला फॉलो करा। शेतकरी मित्रांनो, पहिला घटक आपल्याला कोणता घ्यायचा आहे आपल्या फवारणीमध्ये, तर फुटव्याचा जर विचार केला तर आपण त्यामध्ये 1261 हे विद्राव्य खत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। चांगल्या कंपनीचं ते खत आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला वनिता कंपनीचं घेऊ शकतो किंवा महादनचं घेऊ शकतो किंवा महाफिटचं, आपण अशा चांगल्या कंपनीचं आपल्याला खत त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। जर आपल्याला विद्राव्य खत घ्यायचं नसेल तर आपण टॉनिक सुद्धा त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं घेऊ शकतो। त्यामध्ये जर विचार केला तर बायोविटा हे सुद्धा एक टॉनिक आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा बायोफॅक्टर कंपनीचं आपण त्याच्यामध्ये बेलम S2 सुद्धा घेऊ शकतो, कारण बेलम S2 हे चांगल्या पद्धतीने काम करतं फुटवे निघण्यासाठी, कारण त्यामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरसचं प्रमाण आहे, त्यामुळे फुटवे निघण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बेलम S2 हा प्रोडक्ट करतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही झाली पहिली फवारणीमध्ये टॉनिक किंवा विद्राव्य खत आपल्याला हे घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे शेतकरी मित्रांनो, बुरशीजन्य रोग जे येतात भविष्यामध्ये, तांबेरा रोग येतो, हे टाळण्यासाठी आजच आपण त्यामध्ये फवारणी घेऊ शकतो। त्यामध्ये आपल्याला घ्यायचं UPL कंपनीचं साप आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा सिजंटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड हे सुद्धा घेऊ शकतो किंवा बायोफॅक्टर कंपनीचा आपण त्याच्यामध्ये BSL-4 हे सुद्धा घेऊ शकतो। BSL-4 मध्ये आहे नॅनो कॉपर, नॅनो सिल्वर आणि ऑर्थोसिलिक ॲसिड। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो UPL कंपनीचं साप घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये रेडोमिल गोल्ड घेऊ शकतो किंवा बायोफॅक्टर कंपनीचं BSL-4 घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, हे झालं बुरशीनाशक। तिसरा घटक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे कीटकनाशक आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। स्वस्तातलं कीटकनाशक घ्यायचं आहे, पण प्रभावी कीटकनाशक आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। तर आपण त्याच्यामध्ये जर विचार केला तर सिजंटा कंपनीचं कराटे आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा आपण कॉर्टेवा कंपनीचं स्पॅडिन हे सुद्धा कीटकनाशक चांगल्या पद्धतीनं काम करतं, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, ही जर फवारणी केली तर अप्रतिम बदल आपल्या गहू पिकामध्ये दिसतील। बुरशीजन्य रोगांचा आजार सुद्धा त्या ठिकाणी टळलेला आपल्याला दिसेल किंवा जो काळ्या माव्याचा प्रादुर्भाव होतो तो सुद्धा तिथं टळलेला दिसेल आणि फुटवे सुद्धा आपल्या गहू पिकामध्ये चांगले निघालेले दिसतील। तर शेतकरी मित्रांनो, ही फवारणी हे कॉम्बिनेशन अप्रतिम आहे, त्यामुळे हे जर कॉम्बिनेशन आपण घेतलं तर चांगला मोठा भरपूर फायदा आपल्या गहू पिकामध्ये आपल्याला झालेला दिसून येईल। धन्यवाद।